मेहनत ही तुम्हाला सातत्याने करावीच लागते. जाऊया मॅचच्या दरम्यान जिथे आई गावदेवी गोराड आणि रामदास स्पोर्ट्स लाखिवली या दोन संघादरम्यान होणारा हा सामना. स्ट्राईक एंडला बॅटर जो भूषण, नॉन स्ट्राईक एंडला आदेश वायडा या फलंदाजाला अगदी आपण पाहताय तर गोलंदाजी मार्कवर सचिन बाबरे या गोलंदाजाला. पहिला चेंडू इनसाइड आउटचा फटका, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. ही ताकद आहे या फलंदाजाची. पंचांच्या सिग्नलचा वेट राहील. काय असतील किती या धावा, कारण की स्ट्रोक मध्ये खूप चांगल्या पद्धतीची नजाकत. रूम मिळाला आणि रूमचं भाडं हे किती महाग असतं ते दर्शवलं यावेळेस भूषण याने आणि चांगल्या पद्धतीने अगदी डीप कव्हर सीमारेषा पार चेंडूला धाडलं. मिळतो धाबा 4 चौकार. मध्ये 6 षटकार प्रथमतः अगदी ओमसाई धोदडे पडायच्या मैदानावर भूषणाच्या पाठमधून निघाले होते. त्याच भूषणला आणि पहिला खेळाडू ठरला गेला बसी आदिवासी क्रिकेट मध्ये. त्यानंतर मागील पर्वामध्ये संजय पाचाळकर हा मात्र दुसरा खेळाडू आई गावदेवी पाचरुका संघाकडनं खेळत असताना त्याच्या पाठमधनं हा रेकॉर्ड जो अगदी आपण पाहिला गावदेवी स्पोर्ट्स पाताने पडा 51-17 त्या मैदानावर कारनामा चुकीच झाला. काची आज एक वेगळी ओळख आहे आणि अगदी आपण पाहिलं की दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा याच मैदानावर भूषण अंधेर हा फलंदाज होता. त्या पाठमधनं अगदी 6 चेंडूंमध्ये 6 चौकार निघाले. समोर गोलंदाज होता विराज जुवरटा आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र हा कारनामा तो अगदी पाहायला मिळाला. जय भोलेनाथ पिंपलशेत संघाचा भरत अंधेरच्या नावावर हा रेकॉर्ड. स्पर्धा पुढे जातील, रेकॉर्ड्स घटित होतील. पहिल्या चेंडूवर चांगल्या पद्धतीने इनसाइड आउट तो अगदी खेळला आणि 4 धावा भूषणच्या बॅटमधनं. कॉन्फिडेंटली अगदी स्पीच पाहायला मिळालं भूषण याचं, की अगदी आमचा संघ 100% एफर्ट्स देतो आणि ते एफर्ट्स फार महत्वाचे असतात. ऑप्शनच्या बाहेर हलकसं शपलवून खेळण्याचा प्रयत्न झाला. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव ती अगदी स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचेल ती म्हणजे 5 या अंकांवर. 5 धावा या स्कोर कार्डवर एक खेळाडू आणि त्यानंतर मी म्हटलं ना, की एक समाजसेवक आज खऱ्या अर्थाने गावाची धुरा सुद्धा सांभाळतात. त्यात भूषणला उपसरपंच आहेत गोराडचे. साईडला खेळण्याचा मानस फटका हवेमध्ये. ओहो! सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता होती. परंतु संधी आली होती, संधी गमावली आणि अगदी इथून ही संधी गमावत असताना कुठेतरी आता अडचणींचा सामोरा हा करावा लागणार आहे. कारण की भूषण याला मिळालेलं जीवनदान संघाच्या अडचणीमध्ये अगदी आता वाट करणार आहे. धावचीत होण्याची संधी सुद्धा होती एक मोमेंटला, परंतु थँक यू सो मच म्हटलं असेल. जुग जुग जिओ असा आशीर्वाद अगदी मिळालाय. हनुमान आणि फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला अगदी तटस्थ राहावं लागतं कारण की तो आहे लॉंग स्टॉप रिझन. तिथून तुम्ही मिस्टेक्स करू शकत नाही. म्हणून कधी-कधी तिथे कमकुवत खेळाडू अगदी असतात आणि त्याच कारणास्तव संघाला त्याचं जे तुटवडा आहे ना, तो पाहायला मिळतोय. आता ही जी झेल सुटली ना, ती मॅच मधील टर्निंग पॉइंट ठरू शकते. चांगली डिलिव्हरी अगदी आपण पाहत आहे. यावेळेस सचिन बाबरेच्या माध्यमानं अगदी कमी उंचीचा खेळाडू, परंतु खेळाच्या माध्यमानं प्रगती खूप चांगली आहे आणि विशेष करून रामदास स्पोर्ट्स लाखिवली संघ कमी धावा डिपेंड करणारा हा संघ आहे. लर्लिनची डिलिव्हरी बॅक टू द बॉलर खेळलं गेलंय. इथून अगदी एवढं कंट्रोल नव्हतं या स्ट्रोकवर. कारण की समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता होती. कुठेही खेळू शकले असते कारण की फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक रेडर सर्कलच्या बाहेर आहेत. म्हणून त्या गॅपला शोधणं हे फार महत्वाचं आहे. जो पहिल्या चेंडूवरच शोधला गेला होता आणि तदनंतर चांगलं कमबॅक सचिनच्या गोलंदाजीच्या माध्यमानं. आतापर्यंत धावगती ती जाऊन पोहोचले 7 रन 7 अंकांवर. टप्प्याची लेंथ आहे. ऑन साइडला अगदी पुलच्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट केलंय आणि वन बाउन्सचे चेंडू अगदी निघून जाईल. 4 धावेंकरिता आणि हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावगती 11 या अंकांवर. 11 रन्स ऑन अ कार्ड. 5 चेंडूंचा खेळ तो अगदी झालाय समाप्त आणि धावगती ती जाऊन पोहोचले 11 धावा त्या अगदी स्कोर कार्डवर. आजचं या स्पर्धेचा अगदी चौथा दिवस. भोयाचा पाडा समर्थक आज आले होते मॅचचा आस्वाद घेण्याकरिता, परंतु थोडेसे निराश ते देखील आहेत.
तर की सांघिक कामगिरी तितकी योग्य झाली नाही. सुंदर फटका आहे, परंतु लॉंगॉनला क्षेत्ररक्षक स्थित आहे. चेंडूची उचलून हाताळणी केली जाईल. एक सिंगल धाव मिळते. सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ तो झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावगती अगदी जाऊन पोहोचेल. ती म्हणजेच 12 धावा त्या अगदी स्कोर कार्डवर पाहायला मिळतायत. आज वाडा ग्रामीण परिसरातून गोराट संघ इथपर्यंत आलाय आणि खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करण्याकरिता अगदी अग्रेसर झालाय. सुरुवात चांगली झाली. पॉवर प्लेमध्ये 12 धावा आल्यात. यामध्ये थोडीशी संधी मिळाली होती. अगदी ती संधी उचलून धरू शकले नाही. परंतु आता त्या संधीचं सोनं हे करावं लागेल भूषण याला. आज आदेश वायडा याला सुद्धा अगदी प्रमोशन मिळालंय. ओपनिंग पेअर म्हणून अगदी धाडलं गेलंय. परंतु अगदी या संधीचा तो फायदा घेईल का ते सुद्धा पाहणं योग्य आहे. घेऊया हलकीशी धून आणि येऊया मागच्या दिशेने दुसरं षटक होईल मार्गस्थ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावगती आहे अगदी 12 या अंकांवर 12 रन्स ऑन अ कार्ड. 12 धावा त्या अगदी स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. सेकंड स्पेलमध्ये अगदी तुषार नडगे या गोलंदाजाला अगदी आपण पाहत आहे. सुरुवात चांगली झाली. आता कन्व्हर्ट करावं लागेल चांगल्या धावसंख्येच्या दिशेने. कारण की या 3 दिवसाच्या अगदी तुलनेमध्ये पाहायचं झालं तर आजच्या दिवसाची जी सुरुवात आहे धाब्यांच्या बाबतीमध्ये, ही थोडीशी निराशाजनक आहे. कारण की पहिल्या सामन्यामध्ये आपण 39 धावा पाहिल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 23 धावा, ज्या सर्वाधिक कमी धावसंख्या या स्पर्धेतील. या तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा अगदी आपण पाहत आहे, चांगली सुरुवात आहे. कारण की गोराट असंघ म्हणायचं झालं तर एक क्वालिटी दर्जाचं क्रिकेट, ते खेळण्याकरिता त्याची ओळख आहे. परंतु ही ओळख तुम्हाला पुन्हा एकदा दाखवावी लागेल. चांगल्या पद्धतीने खेळ अगदी करावा लागणार आहे. कालच्या दिवसामध्ये अगदी आपण पाहिलं भावेश पवार याला BMW बाईक मॅन ऑफ द सीरीज म्हणून अगदी दिली गेली. प्रत्येकाची आज ओळख या टेनिस क्रिकेटच्या पटलावर मेहनतीचं फळ नेहमीच मिळत असताना चला जी पाण्याची व्हॅन येते त्याला अगदी येऊ द्या. धावगती आतापर्यंत जी जाऊन पोहोचले ती आहे 12 धावा. जागतिक स्कोर कार्डवर वेल रन्स ऑन अ कार्ड 12 या अंकांवर ही धावगती ती अगदी पाहायला मिळते. या स्पेलमध्ये तुषार नडगे या गोलंदाजाला अगदी आपण पाहत आहे. चांगली गोलंदाजी त्याला देखील हाताळावी लागेल. फ्रंट फुटवरून खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे मिस होत असताना सरळ चेंडू रक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जातोय. ताकदीपेक्षा जर टायमिंगवर भर दिला, तर नक्कीच कारगर साबित होऊ शकतील फलंदाज. परंतु जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि जिथून सरळ चेंडू रक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जातो. डॉट बॉलची सांगता 12 या अंकांवर. ही धावगती अगदी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी लाईनअप आहे रामदास स्पोर्ट्स लाखिवली या संघाकडे. एकंदरीत आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये इथून पैकी थोडीशी स्वैर झाले. हो, हो, आता धावा या एक्स्ट्राच्या पद्धतीने येताना पाहायला मिळतील आणि चेंडू सरळ सीमारेषा पार निघून जाईल. अगदी धावा असतील त्या म्हणजे 6. आता इथून अगदी पाहायचं झालं तर थोडेसे निराश असतील क्षेत्ररक्षक. कारण की धावत पळत होते आणि पळत असताना कुठेतरी ती अगदी एक्स्ट्रा थ्रो केला गेला आणि त्याच कारणास्तव आता स्वतःच्या पायावर अगदी ही कुऱ्हाड मारून घेतले. महत्वाच्या आणि बोनस धावा आहेत. या 6च्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचेल. ती म्हणजेच 18 या अंकांवर. पहा आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये कंट्रोल होतं. दोन्ही चेंडू डॉट आले होते. हा चेंडू देखील तितकाच चांगला आणि निर्णायक निघाला होता. परंतु दैव देतं आणि कर्म नेतं ते चित्र पाहायला मिळालं. इथून एक्स्ट्राच्या स्वरूपाने अगदी या 6 धावा मिळाल्या. धावगती आतापर्यंत 18 या अंकांवर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. पटका पुन्हा एकदा हवेमध्ये. सचिनने मात्र चांगल्या पद्धतीने मैदान कव्हर केलं होतं, परंतु चेंडूला अगदी कन्व्हर्ट करू शकले नाही एका चांगल्या फिल्डिंगमध्ये. परंतु 2 धावा रोखू शकत प्रयत्न करतायत भूषण, परंतु तितकंसं टायमिंग आतापर्यंत जुळलं नाहीये. पहिल्या चेंडूवर ते टायमिंग व्यवस्थित पद्धतीने जुळलं होतं. कारण की त्यामध्ये तेवढं प्रॉपरली टायमिंग होतं इंटू द गॅपमध्ये खेळले होते.
आणि आता अगदी तो स्ट्रगल पाहायला मिळतोय. परंतु धावा बनतात हे तितकंच महत्वाचं आहे. चेंडू निर्धाव येण्यापेक्षा त्यावर धावा येणं तितकंच महत्वाचं आहे. 20 या अंकांवर धावगती अगदी आपण पाहता 1.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीतून पुन्हा एकदा सुसज्जित होईल या स्पेलमध्ये. भूषण पुन्हा एकदा विथ द बॅट समोरच्या दिशेने खेळलाय. फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने. एक धाव अगदी कंप्लीट झाले. आदेशने आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये. आतापर्यंत स्ट्राईक ही भूषणकडेच होती. एक सिंगलच्या मदतीने 21 या अंकांवर धावफलक ते अगदी पाहायला मिळतंय. शेवटचा अंतिम चेंडू तुषार पुन्हा एकदा विथ द बॉलने इथून सुसज्जित होईल. तेच तर्रार गोलंदाजी ही खास करून रामदास स्पोर्ट्स लाखिवली या संघाची ओळख आहे. आणि आतापर्यंत ती गोलंदाजी धारदार पाहायला मिळते. फटका समोरच्या दिशेने आहे. चांगल्या पद्धतीने अगदी एक्झिक्यूट केला. इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. नो चान्स फॉर द फिल्डर. गेट इट वन बाउन्स. गुड शॉट सिलेक्शन बाय आदेश वायडा. त्याच्या बॅटमधनं येईल हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावगती 25 या अंकांवर हे धावफलक. दोन षटकांचा खेळ तो अद्यावत झालाय. 25 या अंकांवर धावगती 12.50च्या सरासरीने. या करंट रन रेटने मात्र ही धावसंख्या अग्रगण्य होते. यानंतर दोन्ही संघ आमने सामने पाहायला मिळतील जिथे डीजेव्ही स्पोर्ट्स जाधवपाडा आणि जय बजरंग गोरेकर पाडा दोन्ही संघांना हा फर्स्ट कॉल असेल. जर आपण दाखल झाला असतील तर या टॉस करण्याकरिता जय बजरंग गोरेकर पाडा आणखी एक अगदी आपण पाहत आहे वाडा ग्रामीण परिसरातील संघ तदनंतर डीजेव्ही स्पोर्ट्स जाधवपाडा वसईता ग्रामीण परिसरातील संघ आज आई गावदेवी पालिवली विजय जाधव प्रमोद घाटाळ यांचा सुद्धा संघ पाहायला मिळेल. आई गावदेवी आमराई प नितेश गवारी आणि त्यांच्या संघाशी दोनात करताना त्यानंतर जय बजरंग दल स्पोर्ट्स आंबराई संघ रॉयल स्पोर्ट्स खैरपाडा रवींद्र सुतार आणि त्यांच्या संपूर्ण संघाशी दोनात करताना ते देखील पाहायला मिळतील. सुरुवात चांगली झाली परंतु या सुरुवातीला तुम्हाला कन्व्हर्ट करावं लागणार आहे एका चांगल्या स्कोर मध्ये. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा. तर अगदी हे तिसरं षटक हाताळण्याकरिता इथून महेश नडगे या गोलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. उलटॉज आहे आणि आता खूप चांगल्या पद्धतीने कन्व्हर्ट केलाय. याच पद्धतीचे स्ट्रोक हवे असतात. एकट्या ते दोनदा संधी मिळाल्यात अगदी भूषण याला. आता त्या संधीचं सोनं करताना तो पाहायला मिळतोय. अगदी पहिला चेंडू फुलटॉस होता. लोवर फुलटॉस चेंडूला सरळ फेकून दिलं. लॉंग ऑन सीमारेषा पार. 6 धाबा षटकार. ते अगदी जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 31 या अंकांवर 31 रन्स ऑन अ कार्ड 31 धाबा. ते अगदी स्कोर कार्डवर लागल्या जातात. चांगल्या पद्धतीने एक्झिक्युशन पाहायला मिळालं. अकुटप्याची लेंथ होती. पिक करण्यामध्ये थोडंसं अयशस्वी. टायमिंगच्या बाबतीमध्ये आज थोडीशी गोष्ट ही विचलित आहे भूषण काचरेच्या माध्यमानं. एक षटकार आला फुलटॉसवर परंतु आकुटप्याच्या लेनला पिक करत असताना तेवढं टायमिंग प्रॉपरली जुळलं नाही. एक सिंगल धाव ती अगदी स्कोर कार्डवर मिळेल. एक सिंगलच्या मदतीने 32 या अंकांवर धावगती 2.2 चेंडूंचा खेळ तो अगदी समाप्त झालाय. आदेशने पहिल्या चेंडूवर अगदी चौकार खेचला. तदनंतर अगदी स्ट्राईकवर जाईल. ऑन साइडला अगदी आपण पाहताय. फक्त आणि फक्त दिशा दर्शवली या चेंडूला. एक धाव त्या दिशेने कंप्लीट झालं. एकच धावेवर समाधानी राहावं लागेल. एकेरीच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचेल. ती म्हणजेच 33 या अंकांवर धावगती ती अगदी पाहायला मिळते. प्रयत्न वाढवतात इथून धावा घेण्याकरिता प्रत्येक अगदी षटकामध्ये एक मोठा स्ट्रोक आलाय. आणि त्यानंतर सिंगल डबलच्या माध्यमानं अगदी धावसंख्या हलती ठेवण्याचा हा मानस. आता आखूड टप्प्याची लेंथ आता परिपूर्ण पिक केलं ऑफ स्टंपच्या बाहेर सफल आणि तदनंतर चेंडूला केलं सफल. लॉंग लेग सीमारेषा पार. षटकार 6.
त्याच्या बॅटमधनं हा षटकार आणि धावगती 39. टायमिंग आतापर्यंत जुळत नव्हतं, परंतु ते जसं जुळलं, आता चेंडूला फेकून दिलं जात आहे. सलगचा हा दुसरा षटकार आणि भूषणच्या बॅटमधनं लागलेला हा तिसरा 3 इन अ रो षटकार 6. कितपर्यंत योग्य आहे आणि किती महागात जाते, ते पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीने आता फलंदाजी भूषणच्या बॅटमधनं हा षटकार धावगती 45 45 या अंकांवर. 40 या वैयक्तिक धावसंख्येवर भूषण याचा हा खेळ. उलटा जोदा अगदी फाईन लेग क्षेत्ररक्षकाला बेट करून आता चेंडूला रोखणं हे अगदी असेल मुश्किल. चेंडू सीमारेषा पार निघून जाईल. नशिबाची साथ, नशिबाचा चौकार. 4 धावा. स्वागत आहे वैयक्तिक 43 43 या अंकांवर अगदी भूषण याचा हा खेळ. काही दुसरी हाफ सेंचुरी पाहायला मिळेल यंदाच्या पर्वातील. पहिला मान मिळवला मनीष मडवी याने जय परशुराम गुंज या संघाचा खेळाडू. जे अगदी पहिलं अर्धशतक 43 धावा अगदी वैयक्तिक पाहत आहे. सुरुवातीचे 3 ते 4 चेंडू स्ट्रगल होतं, खास करून भूषण याचं. परंतु जसा एक चेंडू मिडल ऑफ द बॅट कनेक्शन झाला, तिथून कॉन्फिडन्स लेव्हल तो अगदी वाढला जातोय. आणि हाच कॉन्फिडन्स लेव्हल संघाच्या हिताकरिता खूप महत्वाचा. 49 धावा या आतापर्यंत स्कोर कार्डवर अधोरेखित झाल्यात. आदेशने फक्त आणि फक्त 2 चेंडू फेस केलेत आणि बाकीचे सर्व काही चेंडू म्हणजे 16 चेंडू गडिक 43 धावा हे आतापर्यंत अगदी भूषणच्या बॅटमधनं पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीची फलंदाजी ती अगदी होते. अजूनही शेवटचा आणि अंतिम षटक ते येणं शेष आहे. का या शेवटच्या अंतिम षटकामध्ये रामदास स्पोर्ट्स लाखिवली संघाचा कमबॅक ते पाहायला मिळेल की नाही हे सुद्धा पाहणं योग्य. पाणी जाते मैदानाच्या दिशेने हे आपण सुद्धा घेऊया डीजे संदेशच्या माध्यमानं गोड गाणी. षटक हाताळण्याकरिता प्रणव या गोलंदाजाला अगदी आपण पाहत आहे. धाबा इथून थांबवणं नितांत गरजेची गोष्ट आहे. स्ट्राईक आता आदेशकडे असेल. काय आणखी अर्धशतक पाहायला मिळेल का? परंतु भूषण नॉन स्ट्राईक इनला आहे. इथून गोलंदाजी मार्कवर हे शेवटचं अंतिम षटक प्रणव खरपडे. चला दोन्ही संघ बीजेपी स्पोर्ट्स जाधवपाडा आणि जय बजरंग गोरेकरपाडा दोन्ही संघांनी अगदी वेळेवर दाखल व्हा. ऑन साइडला खेळला गेलाय जिथून अगदी आपण पाहताय लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे. चेंडूला असून हाताळणी केली जाईल. एक सिंगल घेतले. चांगलं कॅल्क्युलेशन आदेशने सुद्धा दाखवले की ठाऊक आहे भूषण याची बाट मात्र तळपली गेले आणि एकेरीच्या मदतीने सांघिक अर्धशतक 50 धाबा त्या अगदी लागल्या गेल्यात आणि गावदेवी गोराड अ या संघाच्या 3.1 चेंडू आणि चांगली पार्टनरशिप आणि भागीदारी सुद्धा 50 धाब्यांची झाले. चांगल्या पद्धतीने अगदी ही फलंदाजी होत असताना आतापर्यंत ती कॅल्क्युलेशन पूर्णपणे कामास आलंय. प्रथमतः फलंदाजी करत असताना आई गावदेवी गोराट अ या संघाची प्रणव खरपडे या स्पेलमध्ये अगदी थोडासा प्रेशरमध्ये असेल कारण की स्ट्राईक एंडला सेट फलंदाज आहे. 7 धाब्यांची अजून सुद्धा गरज असेल पहिलं अर्धशतक या स्पर्धेचं. हलक्याशा हाताने स्टिअर केलंय. क्षेत्ररक्षक आहेत डीप कव्हरची सीमारेषा लगत परंतु थोडीशी घाई आणि संकटात नाही.
जणू काही 11 वाजून 20 मिनिटाची लोकल ट्रेन सुटते की काय. धावत पळत आले आणि तोपर्यंत चेंडूने केला ओव्हरटेक. 4 रन चौकार. अवगती अगदी जाऊन पोहोचेल 53 या अंकांवर. खरं कामगिरी अगदी डीप कव्हरच्या दिशेने. चेंडूला फील्ड करणे तितकंच महत्वाचं होतं, परंतु धावत पळत सुटले होते. चेंडूला न पाहता आणि बाकीचं काम चेंडूने केलं. 4 धावांकरिता चेंडू निघून गेला. अजूनही 3 धावसंख्येची गरज आहे. भूषण स्ट्राईक एंडला बॅटर आणि अगदी ती हाफ सेंचुरी येईल. चहू बाजूने बॅटर शिवायच्या. क्या बात है यार भूषण काचरे आणि हे डेडिकेशन आपल्या त्या लहानग्या मुलाला. चल पडेंगे तो अब रुकेंगे नहीं. हार के डर से अब झुकेंगे नहीं. मंजिल चाहे कितनी भी दूर हो. हौसले हमारे झुकेंगे नहीं. पाडिंग भूषण याने ठोकलंय यंदाच्या हंगामातील दुसरं अर्धशतक आणि अगदी या स्पर्धेचं आहे पहिलं 6. या 6च्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 59. 59 या अंकांवर हे धावफलक. ऑन साईडला खेळला गेला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. मॅक्सिमम. आता थांबायला अगदी वेळ नाहीये. आता चेंडूला धाडायचा बाउंड्री लाईन सीमारेषा पार. बॅकचा हा दुसरा. भूषणच्या कॅप बॅट मधनं. सर्वश्रेष्ठम खतरनाकम अतिसुंदर, अतिसुंदर आणि अतिसुंदर. त्याच पद्धतीची फलंदाजी वैयक्तिक 59 धावा. 18 चेंडू फेस केल्यात. 5 उत्तुंग षटकार आणि ज्यामध्ये अगदी 4 चौकार. भूषणच्या बॅटमधनं अगदी धावेंचा पाऊस. धावफलक खाली जाऊन पोहोचले 65. 65 या अंकांवर ही धावगती अगदी पाहायला मिळते. मोठा प्रहार परंतु फटका